शिंदेंकडे कोट्यवधी रुपये, गणपत गायकवाड यांचे आरोप। मग मुख्यमंत्री शिंदेंना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करा, संजय राऊतांची मागणी। 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, छगन भुजबळांचा गौप्यस्फोट। लाथ मारण्याची गरज नाही, राजीनामा दिलाय, शिंदे गटाच्या आमदारांना भुजबळांचं उत्तर। भुजबळांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही, छगन भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री शिंदे बोलतील, फडणवीसांची माहिती। नाभिकांनी आता यापुढे मराठ्यांची हजामत करू नये, पंढरपुरातल्या एका कथित घटनेवरून भुजबळांची चिथावणी। जरांगेंसोबतच्या वादामध्ये भुजबळांनी अख्ख्या समाजालाच ओढलं। गुलाल उधळला मग उपोषण कशाला, भुजबळांचा जरांगेंना सवाल। तर अधिसूचना आणि अध्यादेशातला फरक तरी कळतो का, ओबीसी मेळाव्यातला भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। अध्यादेश काढण्यासाठी अधिसूचना काढावी लागते, जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर। तर येत्या अधिवेशनात अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणार, भुजबळांनी बघत राहावं, जरांगेंचं वक्तव्य। पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करतात, माझा मुलगा आरोपी नव्हता तरी त्याला आरोपी बनवलं, गणपत गायकवाड यांचा शिंदेंवर गंभीर आरोप। भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर हत्येचा प्रयत्न, हत्येचा कट रचणं, शस्त्रबंदी कायदा यानुसार गुन्हा दाखल, गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर, गायकवाड यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांना मोतीबिंदू नाही मोदीबिंदू झालाय, शिंदेंसोबत 40 जणांना मोदीबिंदू झालाय, राऊतांचा हल्लाबोल। पूनम पांडे मृत्यूच्या खोट्या बातमीबाबत अजितदादांना अपडेट नाही, कर्करोगामुळे कमी वयात पूनम पांडे जगाला सोडून गेली, सोलापुरातल्या आरोग्य शिबिरामध्ये अजित पवारांचं वक्तव्य। पाचव्यांदा समन्स बजावूनही केजरीवाल हजर झाले नाहीत, ईडीची कोर्टात धाव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात तक्रार दाखल, 7 फेब्रुवारीला उर्वरित सबमिशन करणार।